नमस्कार मित्रांनो, मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवरदान. मित्रांनो, व्हॉट्सअपद्वारे आपले लोकेशन इतरांना सेंड करणे, पाठवणे हा अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. तो आपण आज पाहणार आहे. मित्रांनो, लोकेशन पाठवताना करंट लोकेशन पाठवायचं की लाईव्ह लोकेशन पाठवायचं आणि करंट लोकेशन काय, लाईव्ह लोकेशन काय हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहे. मित्रांनो, कधी-कधी काय होतं, एखादा मित्र आपल्याला फोन करतो, की मला तुला भेटायचं आहे आणि तो तुम्हाला ॲड्रेस विचारतो. तेव्हा त्याला आपण लोकेशन पाठवतो किंवा तोच आपल्याला आग्रह करतो, की तुझं व्हॉट्सअप लोकेशन पाठव. त्यावेळेस आपल्याला करंट लोकेशन पाठवायचं की लाईव्ह लोकेशन पाठवायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि करंट लोकेशन काय, लाईव्ह लोकेशन काय हे जाणून घेतल्यानंतर आपल्याला कळेल की आपल्याला कोणते लोकेशन पाठवायचं आहे. तर मित्रांनो, आपली तारांबळ उडू नये लोकेशन पाठवताना आणि आपल्याला योग्य प्रकारे लोकेशन पाठवता यावी याकरता हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. अवश्य हा व्हिडिओ बघावा आणि आपला मित्रांना शेअर करावा. व्हिडिओ आवडल्यास आपण या व्हिडिओला लाईकसुद्धा करू शकता. याकरता मित्रांनो, तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर जायचं आहे आणि व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इथे तुम्हाला एखाद्याचं व्हॉट्सअप ओपन करायचं आहे. व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर बघा, आता इथे जिथे मॅसेज टाईप करतो आपण, बघा इथे इथे मॅसेज टाईप करतो, याच्या बाजूला असं पिनसारखं चिन्ह दिसते बघा. त्या म्हणजे इथं र दिला आहे, त्या रच्या बाजूला डाव्या साईडला चिन्ह आहे, त्या चिन्हावर क्लिक करा. चिन्हावर क्लिक केल्यानंतर बघा इथे लोकेशन हा पर्याय आलेला आहे. त्या लोकेशन पर्यायावर क्लिक करा आणि आता तुम्हाला लाईव्ह लोकेशन शेअर करायचं आहे. तर पहिला पर्याय दिसला शेअर लाईव्ह लोकेशन, याच्यावर क्लिक करा आणि लोकेशन पाठवा. आता बघा इथे लोकेशन पाठवताना तिथून तुम्हाला 15 मिनटाकरता लोकेशन पाठवायचं आहे, 1 तासाकरता लोकेशन पाठवायचं आहे की 8 तासाकरता लोकेशन पाठवायचं आहे. आणि इथे तुम्ही कॉमेंटमध्ये समजा तुम्ही काही बी असं टाईप करू शकता. आणि इथे आता मला 15 मिनटासाठी लोकेशन पाठवायचं आहे, मी 15 मिनटावर क्लिक केलं आणि म्हणजे मी 15 मिनटं त्याची वाट पाहणार आहे आणि 15 मिनटानंतर मी तिथून गेलो समजा, तर मी त्याला भेटू शकणार नाही त्या लोकेशनवर. असं काही इथे सेट करायचा टाईम तुम्ही 1 तास करू शकता, 8 तासासारखा करू शकता आणि ज्या टाईममध्ये तुम्ही लोकेशन सेट केलं आहे त्या टाईमपर्यंत तुम्हाला तो संपर्क साधेल. आता मी हे लोकेशन आता सेंड करतो. बघा इथे उजव्या बाजूला एक हिरवं चिन्ह दिसतो आणि त्याच्यामध्ये पांढरा एरो आहे, गोल दिसतो, त्यावरची क्लिक करा आणि बघा इथे माझा मॅसेज साईज माझं जे लाईव्ह लोकेशन आहे ते चाललं गेलं. आता बघा मी हे लाईव्ह लोकेशन पाठवलं. आता लाईव्ह लोकेशन म्हणजे काय? आता बघा, लाईव्ह लोकेशन म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही आहात आणि मोबाईलवरून लाईव्ह लोकेशन सेंड केले असता समोरच्या व्यक्तीला तुम्ही कुठेही गेले, तुम्ही कुठेही गेले तरी तुम्ही सेट केलेल्या वेळेत ती व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल, असा लाईव्ह लोकेशनचा इथे अर्थ होतो. आता करंट लोकेशन म्हणजे काय? बघा, आता पुन्हा मी क्लिक केलं, लोकेशनवर गेलो आणि लोकेशनवर गेल्यानंतर इथे बघा सेंड युअर करंट लोकेशन आहे. आता मला करंट लोकेशनवर पाठवायचं आहे समजा, मी करंट लोकेशनवर क्लिक केलं आणि करंट लोकेशनवर क्लिक केल्यानंतर बघा इथे मी माझं करंट लोकेशन इथे पाठवलं. बघा इथे मी ज्या ठिकाणी आहे तिथे लाल असं चिन्ह दिसतं आहे. आता बघा इथे करंट लोकेशन म्हणजे काय? आता आपण समजा करंट लोकेशन सेंड केलं असता आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणचे लोकेशन सेंड होईल, परंतु बघा परंतु आला इथे, परंतु सेंड करणारा व्यक्ती तिथून निघून गेला तर समोरची व्यक्ती त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. ती फक्त सेंड केलेल्या करंट लोकेशनवर पोहोचेल. बघा, करंट लोकेशन आणि लाईव्ह लोकेशन इथे अशा प्रकारे इथं अर्थ होतो. तर मित्रांनो, तुम्हाला ठरवायचं आहे की मी तुम्हाला दोन्ही लोकेशनचे अर्थ सांगितले आहे. तुम्हाला लोकेशन कसं पाठवायचं, कुठं काय करायचं हे सांगितलं आहे. पुन्हा एकदा बघूया. तुम्ही जिथे मॅसेज टाईप करता तिथे तुम्हाला बाजूला पिनसारखं चिन्ह दिसते, रच्या उजव्या साईड आपला डाव्या साईडला, त्यावर क्लिक करायचं.
त्यानंतर लोकेशनवर जायचं आणि लोकेशनवर तुम्हाला शेअर लोकेशनचे 2 पर्याय दिसतात. इथे शेअर लाईव्ह लोकेशन, सेंड करंट लोकेशन. आता इथे बघा लाईव्ह लोकेशन म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही आहात, म्हणजे तुम्ही आता तुमच्या घरी आहात समजा आणि मोबाईलवरून लाईव्ह लोकेशन सेंड केले आणि तुम्ही तिथून लाईव्ह लोकेशन सेंड केले, तर समोरच्या व्यक्ती तुम्ही कुठेही गेले तरी तुम्ही सेट केलेल्या वेळेत ती व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. म्हणजे समजा तुम्ही 15 मिनिटासाठी 1 तासासाठी लोकेशन जे पाठवलं आहे तिथपर्यंत तुमचा म्हणजे मित्र पोहोचू शकेल. आणि करंट लोकेशन म्हणजे पहा, आता तुम्ही समजा करंट लोकेशन सेंड केले आहे आणि करंट लोकेशन सेंड केले असता आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणचे लोकेशन सेंड होईल, परंतु सेंड करणारा व्यक्ती तिथून निघून गेला तर समोरची व्यक्ती त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही, ती फक्त सेंड केलेल्या करंट लोकेशनवर पोहोचेल. अशा प्रकारे मित्रांनो करंट लोकेशन आणि लाईव्ह लोकेशन तुम्हाला इथे कळले आहे. कशाप्रकारे लोकेशन पाठवायचे हे सुद्धा तुम्हाला इथे कळले आहे आणि ते लोकेशन ट्रॅक करून तुमच्यापर्यंत तुमचे ओळखीचे मित्र म्हणा, रिलेटिव्ह म्हणा हे येऊ शकता. अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओचा तुम्ही वापर करा आणि आपल्या इतर मित्रांनासुद्धा सेंड करा. धन्यवाद.